हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल मराठी डिजिटल वर्ल्ड. मित्रांनो, 11वीची प्रवेश प्रक्रिया 26 मे 2025 रोजीपासून सुरू होणार आहे. मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये ह्याच्या संदर्भामधली अनाउन्समेंट आपण बघितली होती. मित्रांनो, आता याच्या रिलेटेड एक फायनल प्रेस नोट आलेली आहे. त्याचबरोबर जो अपडेटेड शेड्यूल आहे हा सुद्धा आलेला आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये फायनल प्रेस नोट काय आहे, त्याचबरोबर अपडेटेड शेड्यूल काय आहे, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला न स्किप करता संपूर्ण बघा, जेणेकरून सर्व डिटेल तुम्हाला व्यवस्थित समजतील. आणि जर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या ॲडमिशन प्रोसेसच्या रिलेटेड येणाऱ्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील जसंही मी व्हिडिओ अपलोड करेल. सो विदाउट वेस्टिंग अवर टाइम, लेट गेट स्टार्टेड. तर मित्रांनो, जसं की आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं, 11वीची रजिस्ट्रेशन प्रोसेस ही 26 मे 2025 रोजीपासून 11 वाजता सुरू होणार आहे. मित्रांनो, याच्या रिलेटेड फक्त एक अनाउन्समेंट वेबसाईटवरती आली होती. जसं की तुम्ही या ठिकाणी बघत आहात, ही फक्त अनाउन्समेंट काल करण्यात आली होती. परंतु आज आपल्याकडे याची रिलेटेड प्रेस नोट, त्याचबरोबर येणाऱ्या सगळ्या प्रोसिजरचा जो अपडेटेड शेड्यूल आहे हा सुद्धा आलेला आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण हे दोन्ही कव्हर करणार आहोत. तर सर्वात अगोदर आपण या ठिकाणी प्रेस नोट काय आहे ही या ठिकाणी बघूयात. तर या ठिकाणी बघा, इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन 2025-26 ची ही आलेली प्रेस नोट आहे. मित्रांनो, ही फायनल प्रेस नोट आहे. तर या प्रेस नोटमध्ये काय सांगितलेले आहे, विद्यार्थ्यांना अर्ज भरणे सोयीचे व सुलभ व्हावे व एकंदर प्रवेशाची कारवाई सुलभ होण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी पुरेसा वेळ व उचित सोयी सुविधा मार्गदर्शन विद्यार्थी व पालकांना पुरवले जाईल. प्रवेश प्रक्रिया सन 2025-26 ची खालील संकेतस्थळावरती दिनांक 26 मे 2025 पासून विद्यार्थी नोंदणी सुरू करण्यात येईल. याबाबतची व्यापक स्वरूपात प्रसिद्धी देण्यात यावी ही विनंती. तर ही फायनल प्रेस नोट आलेली आहे. तर या फायनल प्रेस नोटनुसार या ठिकाणी कन्फर्म झालेला आहे मित्रांनो, की जे 11वीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आहे ही 26 मे 2025 रोजीपासून सकाळी 11 वाजल्याच्या नंतर या ठिकाणी सुरू करण्यात येईल. तर मित्रांनो, याच्या रिलेटेड आपल्याकडे अपडेटेड शेड्यूल आलेला आहे. हा सुद्धा शेड्यूल या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. तर मित्रांनो, जसं की तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात, या ठिकाणी बघा, डायरेक्टरी ऑफ एज्युकेशन म्हणजे सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन जे आहे त्यांच्याकडनं 11th सेंट्रलाइज्ड अँड ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेसचा ॲडमिशन प्रोसेस शेड्यूल आपल्याकडे आलेला आहे. आणि हा शेड्यूल आपण या ठिकाणी आता एक एक करून बघूयात. तर मित्रांनो, फर्स्ट राऊंडसाठीचा हा शेड्यूल आहे. तर या ठिकाणी बघू शकता, ॲक्च्युअल स्टुडंट रजिस्ट्रेशन अँड ऑनलाईन सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म विथ देअर प्रेफरन्स, म्हणजे प्रेफरन्स सहित या ठिकाणी तुमचे रजिस्ट्रेशन फॉर्म भरण्यासाठी, ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी 26 मे 2025 रोजीपासून म्हणजे 11 वाजल्यापासून ते 3 जून 2025 6 वाजेपर्यंतचं या ठिकाणी आपल्याला टाइम दिलेला आहे. आता बरेच विद्यार्थी म्हणते 2 दिवस झाले या ठिकाणी आणखीन रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झालेली नाही आहे आणि आता 26 तारखेपासून सुरू होणार होती, परंतु या ठिकाणी लास्ट डेट जी आहे ती 28 आपल्याला सांगण्यात आली होती. तर इतक्या लवकर ही रजिस्ट्रेशन प्रोसेस संपणार होती, त्यामुळे बरेच विद्यार्थी या ठिकाणी कन्फ्युजनमध्ये होते की डेट वाढेल किंवा नाही. त्या ठिकाणी आता काळजी करायचं काही कारण नाही आहे. 26 तारखेपासून 3 तारखेपर्यंत या ठिकाणी आपल्याला टाइम हा एक्स्ट्रा देण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी काय सांगितलेलं आणखीन बघा, स्टुडंट विल बी एबल टू एनरोल मिनिमम ऑफ 1 अँड मॅक्झिमम ऑफ 10 प्रेफरन्स ऑफ ज्युनियर कॉलेजेस, म्हणजे या ठिकाणी तुम्ही कमीत कमी 1 कॉलेजचं प्रेफरन्स तुम्ही टाकू शकणार आणि मॅक्झिमम 10 कॉलेजेस तुम्ही या ठिकाणी ॲड करू शकणार आहात. त्याचबरोबर या ठिकाणी तुमचं सिलेक्शन कशा पद्धतीने होणार आहे हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. या ठिकाणी बघा, स्टुडंट विल गेट अलॉटेड ॲज पर देअर प्रेफरन्स मार्क्स अँड ॲप्लिकेशन रिझर्वेशन गिवन इन द ॲप्लिकेशन फॉर्म. तुम्ही दिलेल्या तुमच्या प्रेफरन्सनुसार, तुमच्या मार्क्सनुसार आणि तुमच्या रिझर्वेशन कॅटेगरीनुसार या ठिकाणी तुमचं जे अलॉटमेंट आहे हे ठरवलं जाणार आहे. तर स्टुडंट कॅन बी अप्लाय फॉर ऑनलाईन कोटा ऑल्सो. तर या ठिकाणी तुम्ही 0 राऊंड फॉर मॅनेजमेंट असेल, इन हाऊस कोटा असेल आणि मायनॉरिटी कोटा असेल, या तिन्ही कोट्याकरिता तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात. त्याचबरोबर नॉन ॲडमिटेड स्टुडंट कॅन फिल एडिट देअर प्रेफरन्स स्ट्रीम आफ्टर एव्हरी राऊंड. तर या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी कॉलेज अलाउट होणार नाहीत, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना नॉन ॲडमिटेड असतील असे विद्यार्थी प्रत्येक राऊंडसाठी त्यांचं प्रेफरन्स हे एडिट करू शकणार आहेत.
त्यांची स्ट्रीम सुद्धा तुम्ही चेंज करू शकणार आहेत. तर ही एक थोडक्यात माहिती सुद्धा या ठिकाणी आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे. त्यानंतर 5 जून 2025 रोजी आपल्याला डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल जनरल मेरिट लिस्ट 5 तारखेला या ठिकाणी फर्स्ट राऊंडसाठीची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले करण्यात येईल. त्यानंतर 6 तारखेपासून ते 7 तारखेपर्यंत सबमिशन ऑफ ऑब्जेक्शन्स. जर तुम्हाला काही ऑब्जेक्शन असतील किंवा तुमच्या फॉर्ममध्ये काही तुम्हाला करेक्शन वगैरे करायचं असेल तर तुम्ही मेरिट लिस्ट पब्लिश झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही 6 जून ते 7 जूनच्या दरम्यान तुम्ही हे सगळ्या गोष्टी करू शकणार आहे. त्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन ग्रीव्हन्स तुम्ही देऊ शकणार आहेत, करेक्शनसाठीची रिक्वेस्ट तुम्ही टाकू शकणार आहेत. अशा गोष्टी तुम्ही 6 तारखेपासून 7 तारखेपर्यंत करू शकणार आहे. त्यानंतर 7 तारखेनंतर या ठिकाणी तुमची फायनलाइज्ड जनरल मेरिट लिस्ट लागेल. तुमची फायनल मेरिट लिस्ट या ठिकाणी लागेल 8 तारखेला. 8 तारखेला तुमची फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे. यामध्ये तुम्ही तुमचं नाव वगैरे सगळं व्यवस्थित चेक करायचे, तुमचं कितवा मेरिट असणार आहे हे सुद्धा तुम्हाला फायनल मेरिट लिस्टमध्ये कळलं जाईल. त्यानंतर 9 जून 2025 ते 11 जून 2025 मध्ये 0 राऊंड कोटा ॲडमिशन फॉर मायनॉरिटी इन हाऊस कोटा आणि मॅनेजमेंट कोटा ॲट कॉलेज लेवल लिस्ट विल प्रोव्हाइडेड बाय डिपार्टमेंट. तर जे 0 राऊंड कोट्यामधील ॲडमिशन असतील मायनॉरिटीचे, इन हाऊस कोट्याचे, त्याचबरोबर मॅनेजमेंट कोट्याचे, याच्यासाठीचं 9 ते 11 तारखेमध्ये तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाईल माहिती. त्यानंतर कॅप राऊंड 1ची प्रिपरेशन ऑफ मेरिट लिस्ट ऑफ एलिजिबल कॅन्डिडेट या ठिकाणी 9 तारखेला तुम्हाला कॅप राऊंड 1ची मेरिट लिस्ट पाहायला भेटेल. त्यानंतर 10 तारखेला या ठिकाणी कॅप राऊंड 1 डिस्प्ले फॉर ज्युनियर कॉलेज अलॉटमेंट लिस्ट फॉर द राऊंड ऑन द पोर्टल. या ठिकाणी 10 तारखेला आपल्याला फर्स्ट राऊंड जो आहे तो या ठिकाणी डिस्प्ले केला जाईल. हे तुम्ही तुमच्या लॉग इनमध्ये चेक करू शकणार आहात. त्याचबरोबर कॉलेजच्या लॉग इनमध्ये सुद्धा येणार आहे. तर 10 तारखेला तुमचं फर्स्ट अलॉटमेंट लिस्ट या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर 11 ते 18 तारखेपर्यंत जर तुम्हाला कॉलेज अलाउड झालेलं असेल तर त्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट करण्यासाठी 11 ते 18 तारीख या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. या तारखेच्या दरम्यान तुम्हाला या ठिकाणी तुमचं ॲडमिशन प्रोसेस जी आहे ती कंप्लीट करून घ्यायची आहे. त्याचबरोबर इफ स्टुडंट डझंट वॉन्ट टू टेक ॲडमिशन इन द अलॉटेड ज्युनियर कॉलेज शुड पार्टिसिपेट इन नेक्स्ट राऊंड. तर ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी अलाउड झालेल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं नाही आहे, त्यांना पुढच्या राऊंडसाठी पार्टिसिपेट करायचे, अशांनी सुद्धा त्यांची जी काही बेटरमेंट वगैरे फ्रीज वगैरे जे असतं बेटरमेंट नॉट फ्रीज वगैरे अशा पद्धतीची प्रोसेस जी आहे ही सुद्धा 11 ते 18 तारखेच्या दरम्यान करून घ्यायची आहे. ॲडमिशन कन्फर्मेशन, रिजेक्शन अँड ॲडमिशन कॅन्सलेशन ॲट द कॉलेज लॉग इन हे सगळ्या गोष्टी सुद्धा तुम्हाला 18 तारखेच्या आतमध्येच 11 ते 18 तारखेच्या दरम्यानच तुम्हाला करून घ्यायचे आहेत. त्यानंतर या ठिकाणी 20 तारखेला डिस्प्ले ऑफ वॅकन्सी फॉर राऊंड 2. तर या ठिकाणी 20 तारखेला तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट राऊंडसाठी कॉलेज अलाउड झालेले नाहीत किंवा ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी कॉलेज रजिस्ट्रेशनमध्ये स्किप केलेलं असेल, अलाउड झालेलं कॉलेजला ॲडमिशन घेतलं नसेल, त्यांना नेक्स्ट राऊंडसाठी जायचं असेल, अशा विद्यार्थ्यांसाठी ज्या राहिलेले कॉलेजेस आहेत त्या कॉलेजमध्ये कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा असतील म्हणजे ते थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी ज्या वॅकंट सीट असतील त्या तुम्हाला 20 तारखेला पाहायला भेटतील. तर मित्रांनो हा होता फर्स्ट राऊंडकरिताचा शेड्यूल. तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला सगळी दिलेली माहिती व्यवस्थित समजली असेल. मित्रांनो ह्या जी दोन्ही PDF असतील फायनल प्रेस नोटची त्याचबरोबर अपडेटेड शेड्यूलची मी याच्या दोन्हीच्या लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये या ठिकाणी प्रोव्हाइड केलेल्या आहेत. मित्रांनो भविष्यात येणाऱ्या जे काही ॲडमिशन प्रोसिजरच्या रिलेटेड येणारे व्हिडिओ आहेत हे तुमच्यापर्यंत पोहोचावेत याकरिता तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्रिप्शन एकदम मित्रांनो फ्री ऑफ कॉस्ट असतं. तुम्ही सबस्क्राईब केलं तुम्हाला याचा काही एवढा फरक पडणार नाही, पण माझ्यासाठी खूप मोठी तुमची सपोर्ट राहील आणि तुम्हालासुद्धा या ठिकाणी जे ॲडमिशन प्रोसेसच्या रिलेटेड येणारे व्हिडिओ आहेत हे सुद्धा तुमच्यापर्यंत टाईम टू टाईम पोहोचत राहतील. त्यामुळे तुमचा कुठल्याही पद्धतीचा गोंधळ होणार नाही. तर आशा करतो मित्रांनो दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल. जर तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर नक्की तुमच्या मित्र मैत्रिणीपर्यंत शेअर करा आणि नक्की चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. ठीक आहे, भेटूयात अशाच एका नवीन नॉलेजेबल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.